तर नमस्ते मित्रांनो, मी शरद जाधव कोकणासाठी काय पण आपल्या युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत करतोय। आजचा दिवस खास असा, सध्या असा गणपतीचा दिवस म्हणजेच गणेश चतुर्थीचे दिवस आणि त्याच्यातले काही पावन जर दिवस आपण बघितलं तर 30वा 5वा दिवस आणि त्याच्या पुढे येणारा दिवस, तर मग त्यातलंच आज 5वा दिवस आणि 5व्या दिवशी आपण येलो खवळे गणपती, जे आपल्या कोकणातल्या म्हणजे देवगड तालुक्यातलं सगळ्यात मोठं आकर्षण मानलं जातं आणि ही परंपरा मागच्या 323 वर्षापासून फॉलो करत दिलेली आहे। आजचा 324वा वर्ष। बरं, हे भाग्य आपल्याला लागला ते ओंकारमुळे। तर ओंकार आपल्या सोबत असा बघा, दाखव एक मिनिट। हो बघा, तर आपल्यासोबत असा ओंकार बनकर आणि याचं जे चॅनल असा ते असं देवाचं गड देवगड। तर मग अशाही असा की तुम्ही आतापर्यंत जसं सपोर्ट केलास ना तसं सपोर्ट करसाल असं ओंकार काय बोलणार आहे? मला ह्या गणपतीचा व्हिडिओ ना संपूर्ण कशा प्रकारे होतो माझ्या चॅनलवर बघायला भेटेल आणि 2-3 दिवसच झाले टाकले, रिस्पॉन्स पण चांगला आहे, तोही बघा शकते। देवगडचा कसा गणपती आहे म्हणजे गोडी गणपती कशा प्रकारे कुठून माती आणली जातात हे तुम्ही बघायला भेटतो नक्कीच। तर याचं मी एक्सप्लेनेशन की कसं की शेतातून माती आणली जातात आणि शेतातून माती आणून मग ही गणपती रचली जातात म्हणजे बनवलं जातं आणि जागेवरती त्याच्यानंतर ह्या 21 दिवसात 3 वेळा त्याचं रूप बदललं जातं आणि तिसरं जे रूप आहे ना ते आपल्या विसर्जनाच्या दिवशी मिळतं। त्याचं दुसरं रूप जे आहे ना ते आपल्या 5व्या दिवशी म्हणजे आज मिळणार आणि हे भाग्य आपल्या क्लबला ते ओंकार मिळेल। थँक्यू बोलतोय ओंकार का। ओंकारच्या चॅनलसाठी आपल्याकडून खूप खूप सदिच्छा। आणि आता आपण गणपती बाप्पाकडे जाऊ, कारण ज्या गोष्टीसाठी गेला त्या गोष्टीकडे जर गेला नाही तर मग चालत कसं, तर मग होच असा होप सो ह्यो एक चांगला प्रयत्न तुमच्यापर्यंत आणण्याचा। ह्यो जर आवडलं तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन दाबा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील। आणि हो, माका जर इंस्टाग्राम आयडी फॉलो करत असाल तर कोकणासाठी _ काय पण या इंस्टाग्राम आयडी पण फॉलो करा। मित्रांनो, चला जाऊया। बाप्पाच्या दर्शनाची ओढ लागली असा ना तर नक्की उत्सुकता माझं पण असा ते एवढीच तुमचा पण असा। चला आपण चालतो। तर खवळे महागणपतीचा जो दरवाजा असा दरवाजावरती बघा एक सुंदर नक्षी कोरलेली असा आणि ही नक्षी कोरलेली असा ते एक उत्तम उदाहरण असा। आपल्याजवळ कलाकुसर जी आहे ना ती अगदी भरून असत आहे ना, खूप छान। चला आपण आतमध्ये जाऊया। आतमध्ये गेल्यानंतर तुमच्या दाखवतोय बाप्पाचं दर्शन पण घेऊया आणि इतर गोष्टी माहिती करून पण घेऊया। एक छान असो गणपती बाप्पाच्या समोरच झुंबर असा आणि त्याच्यानंतर मग हे असत बाप्पा। पण मग थांबा, तर हे बघा लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये ह्याची नोंद झालेली असा 2009 ची, जे 309वं वर्ष होता आणि आज 2024 आणि हे खरोखर 324वा वर्ष असा ह्यो उत्सव साजरा करण्याचा। तर मग ही आपल्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट असा। जर तुम्ही मॅटर बघशाल तर ह्यो त्याचा पूर्ण मॅटर असा त्याच्यात तुमका समजत। 2009 साली याची नोंद झालेली जी 2010चा रेकॉर्ड असा। तर जे सांगितलं होतं ना तर मग हेच बघा 21 दिवसात 3 रूपात विराजमान जगातील पहिला गणपती। मग त्यातलं जो पांढरा रंग जो आहे ना तो सगळ्यात पहिला नव्हतो आणि त्याच्यानंतर मग लाल आणि त्याच्यानंतर मग त्याच्यावरती पुन्हा जी पिवळ्या ठिपके दिले जातात। तर मग हे 3 प्रकारे ह्या गणपती बाप्पाची दिसणार ही जगातील पहिलीच मूर्ती असा आणि खरोखर ह्या गोष्टीचा अभिमान असा की तो आपल्या देवगडमध्ये असा। तर ह्या जो गणपती असा तर ह्यो गणपती म्हणजेच महागणपती। तर ह्या महागणपतीची जी ख्याती असा ना ती चित्रपटसृष्टीत पण असा। ह्याच पार्श्वभूमीवरती आता खवळे महागणपती या चित्रपटाची निर्मिती देखील झाली होती आणि ह्या चित्रपटात खुद्द जे आपले
नाव काय त्यांचं ते प्रभू, हां सूर्यकांत प्रभू. तर त्यांनी स्वतः भूमिका देखील केलेली असा. आणि आता जो तुमका हैसर कटआउट दिसता ना, त्या कटआउटमध्ये जे वर्तमानपत्रात कटआउट केलेले ते असत. आणि हो यांचो घरगुती गणपती असा. आणि हे वर्षानुवर्ष आजपर्यंत जी इलेली प्रथा असा ना, त्या प्रथेप्रमाणे यांचे आता म्हणजेच 2024 सालापर्यंत 324 वर्ष झालेली ह्या गणपती बाप्पा. तसंच गणपती बाप्पाच्या बाबतीत आपण बोलणार तर मग किती बोलणार, कारण मग हो गणपती एकतर 9चा गणपती म्हणजे नवस पूर्ण करणारा गणपती असा, ही ख्याती असा याची. 324वं वर्ष असा. याची स्थापना जी आहे ना ती 1701 मध्ये झाली होती. तर हे जागृत देवस्थान मानलं जातं. आणि 324 वर्षाची जी परंपरा आत्तापर्यंत जपली असं आहे सर, तर हीच पुढे जातली अशीच. आणि ही जपण्याचं म्हणजे पुढच्या पिढीपर्यंत देण्याचा हे त्यांचा प्रयत्न असा ना, तर मग ही खूपच छान आहे. आणि ह्या परंपरा तशाच पुढे जाऊ दे ही पण सदिच्छा असा. कारण मग आपण ह्या गोष्टींवरती जेवढं लक्ष देणार किंवा आपण आपल्या ज्या परंपरा जपणार ना, तेवढंच जसं ते मगाशी सांगितलं जग जागतं होता, जग जाहीर. सर मूषक बघा केवढं मोठं असं तो. तर मित्रांनो आता आपण हैसरनं चाललो म्हणजे हैसरनं निरोप घेतो. म्हणून मग आपला रोजचं सांगणं, रोजचं मागणं आणि रोजचं करणं. माझे जर व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल ऐकून दाबा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन हो. माका जर इंस्टाग्राम आय डी फॉलो करूचा असेल तर कोकणासाठी _ काय पण या इंस्टाग्राम आय डी पण फॉलो करा. तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत काहीतरी नवीन घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.